तुळशीबाग आणि त्याच्यानंतर एक राहिला आहे कसबा पेठ. आता तुळशीबाग जास्त माझ्या समोरच्या साईडला बघू शकता. ते बघा सगळ्यांना कोणाला यायचं असेल ना मित्रांनो तो माहिती कधी यायचं. ह्यावेळेस दिखावे आहे ना तर सगळं ते हिंदू संस्कृती मेन्शन केलेले आहे. म्हणजे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहे पुण्याचे मानाचे 5 गणपती. जे आपण पहिला गणपती कोणता बघणार कसबा पेठ. तर कसबा पेठ आपला पहिला गणपती असणार आहे. बाकीचे 4 गणपती आपण जे मध्ये अजून पण खूप सारे बघण्यासारखे आहे दिखावे आहेत जे आपण ते पण कव्हर करणार आहोत. पण मानाचे 5 गणपती आपले इम्पॉर्टंट असणार आहे. बाकी सगळे गणपती आपण तसं पण कव्हर करू आहे ना. तर मानाचे 5 गणपती आहेत ते पहिले आपण बघून घेऊ. बाकीच्या नंतर आपला सगळे दिखावे दुसरे पण दाखवतो कारण की सगळेच आपला दिखावे ह्यावेळेस खूप चांगले केले आहे ना. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया आजचे दिखावे. चला मग रात्रीचा 1 वाज झाला. टाइम खूप झालेला आहे बघू शकता तुम्ही. हे रात्रीचा 1 वाज झाला आहे. मग आम्हाला खूप टाइम झाला आहे. गर्दी पण असेल का ह्या टायमाला? गर्दी दुपारपेक्षा आमचा प्लॅन थोडासा दुपारी यायचा झाला पण कसं गर्दी असते दुपारी मग ह्याच्यामुळे आम्ही लेट आलो थोडंसं. म्हणजे घरनं 12 वाजता निघालतो आम्ही है ना. 1 वाजला आम्हाला यायला. तर आजचा व्हिडिओ करूया सुरू आणि बघूया कसे दिखावे. चला मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. आम्ही आलेलो केसरीवाडा वाडा केसरीवाडा. हां ना पब्लिक जास्त झाली. केसरीवाडा गणपतीच्या जस्ट समोरच्या साईडला आपल्याला खूप सुंदर असा केदारनाथचा देखावा बघायला भेटेल. दिखावा आहे जस्ट केसरी गणपती बाजूलाच आहे. नंदी पण केलेलं आहे. पण तारा घालून बघितलं ना तर तेलंगणा सुवर्णगिरी होता. पुढचा गणपती बघणार आपण जोगेश्वरी बघणार आहे ना. आता आम्हाला रस्त्यात आठवला होता बघितला आधी उलटे लावतो आणि रात्रीचे 2:30 वाजलेली तरी पण बघा तुम्ही गर्दी किती पब्लिक. हे गुरुजी तालीमचं मंदिर आहे. अरे यांचा देखावा हा जो मेन मंदिर आहे आणि नंतर देखावा जो आहे ना पुढे. आतापर्यंत आपण 3 गणपती बघितले. देखावा आहे ना गुरुजी तालीमचा तर दिखावा इथे आहे आणि मेन गणपती तिकडे आहे का तुम्हाला दाखवला नाही. आता ते मेन गणपती आणि ते दिखावा इथं सादर केला गेला. आता तुम्हाला दिखावा दाखवतो. अजून आपलं 2 गणपती बाकी आहे. 3 दिखावासाठी आपल्याला 3 तास लागतात. 1 वाजता चालू केलं ना आपण बघू शकतात 3 वाजे आहे ना. अजून हे बघूया आपण. गुरुजी तालीमच्या जस्ट अपोजिट साईडला बालाजीचा देखावा आहे. बालाजीचा देखावा आहे इथं गुरुजी तालीमच्या जस्ट अपोजिट साईडला लेफ्ट साईडला हे मंदिर आहे. आम्ही तुळशीबाग आणि त्याच्यानंतर एक राहिला आहे कसबा पेठ. आता तुळशीबाग जस्ट माझ्या समोरच्या साईडला बघू शकता. ते बघा
आपण बघितला ना तो तुळशीबाग घुमतो का खूप मस्त तुम्ही दिखावा केला आहे ना मस्त डेकोरेशन होतं नाही का त्याच्या अपोजिट साईडला अजून एक दिखावा आहे ते दाखवतो अजून आपला एक राहिला त्याला संपतो हे कसबा पेठ जवळ आपल्याला जवळ पडते म्हणून 4 किलोमीटरच्या सगळे फिरता येते कसबा पेठ करायला आम्ही आउटसाईड त्यामुळे आपण ते लास्ट करू तुम्ही बी एकदा व्हिजिट करा एकदम नक्की बघू शकता आता कोणचा एक मिनिट सांगतो डेकोरेशन केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये हे बघा 12 ज्योतिर्लिंगचं आहे आता आमचं शेवटचं राहिलं आहे कसबा पेठ कसबा पेठ करायचं आणि त्यानंतर मग दगडूशेठ दर्शन घेणार आहे वगैरे किती क्राऊड आहे आज नाही तर खूप गर्दी आहे पावसामध्ये सध्याला दगडूशेठच्या गणपतीला जरा सध्या गर्दी नाही आज है ना किती वाजले आता 4 वाजता गर्दी नाही आहे जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुम्ही 4 वाजता येऊ शकता कारण जास्त गर्दी आता मूर्ती तिथं नाही सध्याला मूर्ती इथं दिखावामध्ये लावेल आहे आणि आता आपलं मंदिर बघायचं आहे दगडूशेठचं दिखावा काय केलं ह्या वर्षीचं 2025चा आता बघून घेऊ तुम्हाला दाखवलं आम्ही आता चाललोय एवढी गर्दी नाही आज कारण की काल महालक्ष्मी होत्या एवढी गर्दी नाही आहे सकाळी 4ला लागेल मित्र तुम्हाला संध्याकाळी 11-12च्या तुम्हाला येणार ना खूप गर्दी असणार आहे लाईन करून श्रीमद्गुणेश भगवन्गणेश दगडूशेठ गणपती बघितला दगडूशेठच्या जस्ट पाठीमागला नाही का मंडईचा गणपती हा
सकाळच्या 4 वाजता बघूया. आता आम्ही आलेलो आहे कसबा गणपती. आम्ही आलो कसबा गणपती लास्ट आपलं लास्ट. मित्रांनो, आम्हाला वाटलं भूतबंगला डे नाईट चालू असतो, पण डे नाईट चालू नसतो. भूतबंगला माझा आय थिंक संध्याकाळी 5 वाजता चालू होतोय आणि रात्री 1 वाजता बंद होते. आम्ही आता सध्याला भूतबंगल्यावर आलेलो आहे. ते भूतबंगला बंद असल्यामुळं आम्हाला तर माहीत नव्हतं. आम्ही त्यांना विचारलं, त्यांच्या अध्यक्षाला मंडळाच्या, तर ते म्हणले आम्हाला 5 वाजता तर संध्याकाळी 1 वाजेपर्यंत चालू असतो, कारण की आवाज सोडता येत नाही, लोक झोपेल असतील. हा आपला होता शेवटचा गणपती कसबा पेठ. तर आपण फायनली आपण सगळे 5 गणपती बघितले आहे. तुम्हाला कोणाला यायचं असेल ना मित्रांनो, तो माहिती आहे कधी यायचं. आम्ही आलो 12 वाजता ना, तुम्हाला 12 वाजता यायचं आणि 12 ते 5 ह्या सुमारामध्ये तुमचं सगळे गणपती फिरून होतं. आमचं पण झालं ना. किती वाजले वाजता? 4:30 वाजले, 4:45 झाले. तर आमचे ऑलमोस्ट सगळे गणपती बघून झालेले आहे. बाकी असे पण बघितले आम्ही, जे डेकोरेशन खूप चांगलं होतं. तर मानाचे पण 5 झाले, बाकी सगळे पण झालेले. 4 म्हणजे 4:30 सुमार झालं सगळे आता. तुम्ही नाही का 11:30 12 वाजता या. एक माहिती आहे का तुम्हाला, हे जे ह्यावेळेस दिखावे आहे ना, तर सगळे ते हिंदू संस्कृती मेन्शन केलेले, म्हणजे सगळे दाखवलेले आहे तुम्हाला. म्हणजे कोणी जाऊ शकत नाही, पूर्ण तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग बघायला भेटतील. म्हणजे ऑलमोस्ट सगळे ज्योतिर्लिंग म्हणजे सगळं तुम्हाला जे हिंदू संस्कृतीमध्ये आहे ना, ते सगळं तुम्हाला पुण्यामध्ये यावेळेस बघायला भेटेल. कारण आज ना गर्दी नव्हती, त्याच्यामुळे लवकर झालं होतं. दगडूशेठला पण गर्दी नव्हती ना, त्याच्यामुळे लवकर झालं. कसा व्हिडिओ वाटला कमेंट नक्की सांगा. माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेलायकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्याकडे तुमचं सगळ्यात पहिल्या तुम्हाला भेटेल. तर ठीक आहे, भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.